एका पावलात पुण्य पण मला आपण जातो कुठं जातो वखारी लोक वाकी लोक जातो तिथे गेल्यानंतर पंढरपुरात काय जात नाही पंढरीचा वार करी आणि वारी चुकून ये घरी काय वाकरी लोक जातात महाराज पण पंढरपुरात काय पाऊल ठेवत नाही पण या मात्र कधी ज्याला जमल्या त्याला काय करतात पंढरपूर लुटतात महाराज इथून गेल्यानंतर या पाच वर्षी आपण करायचे या पाच गोष्टी केल्या तर काय झालं आपली वारी सगळं झाली पण महाराज ही वारी आपण नंतर करू पण आधी जन्ममरणाची वारी आपल्याला सुटणार नाही एकदा काय संसारामध्ये तुम्ही अडकता परत तुमच्या जन्मी सुटणं होत नाही पण महाराज म्हणतात या संसारामध्ये अडकू नका जसा पक्षी दाणे टुकतो आणि निघून जातो तसं तुम्ही संसारामध्ये बघा बघा सर पक्षी अंगणी उडणार पक्षी अंगणी उतर एका गुंतवण्या रात तैसे असावे संसारी दोवरी प्राची नाची तरी पण महाराज एकदा आम्ही या संसारामध्ये आलो या बायका पोरांच्या अडकलं तर निघणं आम्हाला जड जात आम्हाला निघता येत नाही पण तसं करा मग हे सगळे येणार आपल्यावर काय करणार घाला घालणार आपल्याला जबरदस्ती व्हायला हे सोडून जावं लागणार कारण की आधी या देहाचा स्वभाव आहे काय स्वभाव आहे देहाचा नाश पावणे देहाचा स्वभावाचे पण नाश पावणे देहाचा स्वभाव जरी असला महाराज तरी आमच्या त्याला संसार काय सुटत नाही एक वारकरी पंढरीला निघाला पंढरीला निघाल्याच्या नंतर त्याचा मुक्काम पुढच्या गावावर होता पण त्याला आधीच्या गावातच रात्र झाले रात्र झाल्याच्या नंतर वारकरीला वाटलं आता पुढच्या गावात जाणं शक्य नाही पहिले चोर खूप होते मग मला आता जाणं काही शक्य नाही मग काय करा त्याच गावात आपण मुक्काम करू तो वारकरी मग घर जामत राहिला किंवा आम्हाला उशीर झाला उडा झाला मला आजचे दिवस तुमच्या घरात जागा द्या मग असं फिरता एका सावकाराच्या घरी गेला कोणाच्या घरी गेला सावकाराच्या घरी गेल्याच्या नंतर म्हणजे सावकार अहो आम्हाला पुढच्या गावात मुक्काम आहे पण मुक्काम आहे आम्हाला इथेच अंदाज झाला माझ्याकडे बॅटरी वगैरे काही नाही मग आम्हाला आजचे दिवस तुमचे जागा देतात का मग त्या सावकाराला विचारा त्याला मी काहीतरी पुण्य आपण करू म्हटल्यानंतर बाबा त्यानं वारकऱ्याला एक रूम दिली पण त्याला आत अशी घातली वारकरी बाबा माझी जेवारी नेमकी आत काढून आणली उद्या तुम्ही लवकर रूम मोकळी करा मला आखी जेवारी रूम मध्ये ठेवायची वारकऱ्याला ठीक आहे बाबा तुमची रूम सकाळी 5 वाजता मोकळे करण म्हणल्यानंतर सावकार गेला झोपाला वारकरी रूम मध्ये आल्यानंतर मग जिकडे तिकडे राड पाडली होती सगळ्या रूम मध्ये राड्यानंतर मग ते वारकऱ्याला ते झोप वाटलं नाही त्याला काय केलं 11 वाजता उठला बाहेर गेला आणि बाहेर गोठ्यामधून गायचं शेण आणलं पाणी आणलं आणि घर काय केलं सारून घेतलं त्याला सारून घ्यायला वाजले किती 2 वाजल्यानंतर मला सारून घेता 2 वाजले वाणाला 1 तास लागला झाले 3 वाजल्यानंतर बाबा त्याला हात आणलं आणि चांगली जागा बघितली 2 वाजले अर्धा 1 तास झोपला नाही झोपला लगेच सावकार हॅलो वारकरी उठा म्हणाल्यानंतर बाबा चला आता झोपले 1 अर्धा तास नाही झाला मला बरोबर तेव्हा झालं मला तो रूम आला
लागायचे. मग वारकरी काय तसे मग गड्याकडे आसूड होता. काय होता? हात गेला त्याचा आसूड काढा. वारकरी असा झोपलेला होता. असा पिंगून घेतला तसा वारकऱ्याच्या वाटेत. वारकरी जे सुटणार सगळं जवळ बाहेर. महाराज जरी जर आपल्याला वाटलं की संसार आपलं बरं चाललं तरी यम आपल्याला आसूड मारणार. त्याच्यामुळे यमना आसूड माराच्या सावध व्हा. अभंगाच्या तिसऱ्या वसती कर वसती कर वसती कसं राहायचं वसती करत वसती आला प्राप्तकारी त्या भगवान परमात्म्याने 3 नोटीस पाठवल्या. पहिला आपल्या डोळे कमी दिसायला लागतात. दुसरे आपले कान बहिरे होतात. तिसरे आपले केसरी पिकाला लागत. पण आता वयाच्या पिकत येतात. पण मला केस पिकाच्या आतमध्ये सावध व्हा. काय करा? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. करा हातवर. मग हातवर करा. नाही गेलं इंटरनेट तर काढून सगळ्यांनी हातवर करा.